कोर्टात तडजोड करताना खूप काळजी घ्यावी. एकदा तडजोड प्रोसेसवर सही केली की पुन्हा मागे फिरता येत नाही. अशी तडजोड प्रोसेस कोणत्या कायद्यानुसार केली जाते? तर अशी तडजोड प्रोसेस ही सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 23 रूल 3 या प्रोव्हिजनखाली कॉम्प्रोमाइज डिक्रीची तरतूद आहे. आता कॉम्प्रोमाइज डिक्री म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा एखादी केस कोर्टात चालू असते आणि त्या केसमध्ये दोन्ही पक्षांमध्ये समझोता होतो आणि त्या समझोत्यावर कोर्टाचा शिक्का बसतो, त्यास कॉम्प्रोमाइज डिक्री असे म्हणतात. या कॉम्प्रोमाइज डिक्रीवर अपील करता येते का? तर नाही. सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन 96 क्लॉज 3 नुसार कॉम्प्रोमाइज डिक्रीवर अपील करता येत नाही. याचे कारण काय? तर जेव्हा दोन्ही पक्षांमध्ये आपापसात तडजोड होते आणि त्या तडजोडीनुसार ते कॉम्प्रोमाइज डिक्रीवर सही करतात आणि त्यावर कोर्टाचा शिक्का बसतो आणि त्यावर ज्यावेळेस डिक्री होते त्यानुसार कोर्टात असे मानले जाते की दोन्ही पक्षांनी स्वइच्छेने कॉम्प्रोमाइज डिक्री केलेली आहे. दोन्ही पक्षामध्ये परस्पर स्वइच्छेने समझोता झालेला आहे. त्यामुळेच कॉम्प्रोमाइज डिक्रीवर अपीलाची तरतूद नाही. बरं, ठीक आहे. कॉम्प्रोमाइज डिक्रीवर अपील करता येत नसेल, परंतु कॉम्प्रोमाइज डिक्रीच्या विरोधात नवीन केस दाखल करता येते का? तर नाही. कॉम्प्रोमाइज डिक्रीच्या विरोधात नवीन सूट दाखल करता येत नाही, कारण अशी तरतूद सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 23 रूल 3 ए नुसार दिलेली आहे. कारण कॉम्प्रोमाइज डिक्री ही कोर्टाने दिलेली अंतिम डिक्री मानली जाते. बरं, ठीक आहे. कॉम्प्रोमाइज डिक्रीवर अपील करता येत नाही, कॉम्प्रोमाइज डिक्रीवर नवीन सूट दाखल करता येत नाही. मग कॉम्प्रोमाइज डिक्री नाकारायची असेल तर काय करायचे? तर ज्यावेळेस तुम्हाला एखादी तडजोड मान्य नसेल, ती वैध तडजोड नाही असे कोर्टास सांगायचे असेल, तर त्याच ट्रायल कोर्टात नवीन अर्ज दाखल करावा लागतो, असे सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे जजमेंट आहे. अशा प्रकारे आजच्या भागात आपण कॉम्प्रोमाइज डिक्रीवर कायदेशीर तरतुदीबाबत जाणून घेतले. परंतु प्रत्यक्षात कामकाज करताना काय अनुभव असतो? तर प्रत्यक्षात कामकाज चालवताना बऱ्याच वेळेला वकिलांबाबत पक्षकारांचा हा गैरसमज होतो की वकिलांना तडजोड नको आहे, परंतु तसं नसतं. बऱ्याच वेळेला तडजोड ह्या कारणासाठी होते की दोन्ही बाजूने अटी आणि शर्ती घातल्या जातात. आता वादीने ज्या अटी आणि शर्ती घातल्या असतील, ती प्रत्येक अट आणि शर्त प्रतिवादीने किंवा पक्षकाराने मान्यच केली पाहिजे असं नसतं. त्यामुळेच तडजोड करताना खूप वेळ झाला तरी चालेल, आपण कोर्टाकडनं तशी मुदत घेऊ शकतो आणि कोर्टसुद्धा आपल्याला तडजोडीसाठी मुदत देतात. आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्या तडजोडीसाठी मध्यस्थी म्हणून नेमणूक व्हावी कोणाची, किंवा मेहरबान कोर्टाने तडजोडीबाबत काहीतरी मध्ये पर्याय काढावा, तर तसं आपण कोर्टापुढे सांगितले तर आपल्याला नक्कीच कोर्टाकडून सहकार्य मिळतं. परंतु कॉम्प्रोमाइज डिक्रीमधील अटी आणि शर्ती ह्या पूर्णपणे मान्य करायच्या की पूर्णपणे अमान्य करायच्या, हे सर्वस्वी पक्षकारांच्याच हातात असतं. त्यामुळे पक्षकारांनी वकिलांचा त्याबाबत सल्ला घेणे योग्य ठरतं. मी माझ्या पक्षकारांना माझ्या एका तडजोडीच्या कामात असंच सांगितलं. माझ्या मते एखाद्या वेळेला एखाद्या गंभीर गुन्ह्यात तुम्हाला काही दिवसांनी जामीन मिळेल, परंतु जमिनीच्या बाबतीत
प्रॉपर्टीच्या बाबतीत एकदा तुम्ही ती प्रॉपर्टी लिहून दिली आणि त्यावर मेहरबान कोर्टाचा शिक्का बसला, तर पुन्हा त्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही की मला ही तडजोड मान्य नाही. कारण जमिनीचे प्रॉपर्टीचे व्यवहार हे दिवसेंदिवस त्यांच्या किमतीनुसार वाढत जातात. प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढत जाते. त्यामुळे जर का एकदा तुम्ही तडजोडीमध्ये लिहून दिलं, तर पुन्हा मी असेही पक्षकार बघितलेत की पुन्हा त्यांचे नातू किंवा त्यांचे मुलं हे कोर्टात येऊन वकिलांना विचारतात की ह्यांनी जी तडजोड केली ती मुळातच आम्हाला मान्य नाही. हे कोण बोलतं? तर त्यांचे पुढचे वारस बोलतात की आमच्या आजोबांनी किंवा आमच्या वडिलांनी जी तडजोड केली ती मुळातच आमच्यासाठी नुकसानकारक ठरले, आम्हाला ती मान्य नाही. मग आता त्याबद्दल काही करता येईल का? त्यामुळे भलेही तडजोडीसाठी वेळ झाला तरी चालेल, परंतु अशी तडजोड अजिबात करू नये की ज्याच्यामुळे आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान होईल किंवा पुढच्या पिढीला त्याचा त्रास सहन करावा लागेल. मग आता आपण म्हणताय, म्हणजे मी आपल्याला म्हटलं की त्यावर प्रोव्हिजन आहे की तुम्ही त्या तडजोड पुर्सिसला, त्या कॉम्प्रोमाइज डिक्रीला त्याच कोर्टात अर्ज करून आवाहन करू शकता. परंतु तुमची एकदा तडजोड झाली की पुन्हा ती सिद्ध करणं ही तितकंच अवघड असतं. कारण दोन्ही वकिलांसमोर, कोर्टासमोर, दोन्ही पक्षकार समक्ष हजर राहून तडजोड मान्य आहे, कबूल आहे, तडजोडीतल्या अटी आणि शर्ती मान्य आहे असं कोर्टापुढे कबूल करतात आणि त्यावर त्यांची सहीसुद्धा झालेली असते. आणि आता हल्ली तर आधार कार्डसुद्धा त्यासोबत, आधार कार्डचे झेरॉक्ससुद्धा त्यासोबत जोडून दिले जातात. त्यामुळे ती तडजोड मी वाचलीच नाही, ती तडजोड मला मान्यच नाही, तडजोड ती वैधच नाही असं पुन्हा कोर्टात अर्ज करून असं सबमिशन करणं हे चुकीचं ठरतं. त्यामुळेच ज्यावेळेस तडजोड करणार असाल त्यावेळेस 100 वेळा ती तडजोड पुर्सीच वाचून पाहावी. आणि जर का आपल्याला योग्य वाटत नसेल तर शक्यतो केवळ दावा लवकरात लवकर संपेल या उद्देशाने तर मुळातच चुकीच्या तडजोडीवर सही करू नयेत. वरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.